नमस्कार आणि सॉरी बरं का. सॉरी ह्यासाठी की खूप दिवसानंतर मी आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे. परंतु रेसिपी अशी आहे की त्याची चव चाखताच तुमची सगळी नाराजी दूर होईल. आजची रेसिपी आहे सोलापुरी स्पेशल मासवडी. चला तर मग बघूया कशी बनवायची. इथे मी घेतलेलं आहे 2 वाट्या बेसन आणि पाणी. आता बेसन पिठामध्ये आपण अगदी थोडंसं म्हणजे 1 चमचा, दीड चमचा तेल घालणार आहोत. चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट घालायचं आहे. तेल घातलं किंवा नाही घातलं तरी चालतं. हे सगळं मिक्स करून आता आपल्याला थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ कणकेसारखं मळून घ्यायचं आहे. पाणी अगदी जपून-जपून वापरायचं कारण गव्हाच्या पिठासारखं याला जास्त पाणी लागत नाही. मासवडी ही आमच्या सोलापूरची स्पेशालिटी आहे बरं का. परंतु ही वडी वेगवेगळ्या भागामध्ये थोड्याफार फरकाने केली जाते. कुठे मसाला वडी, कुठे लाटी वडी अशा पद्धतीने वेगवेगळी नावे आहेत आणि थोडाफार रेसिपीमध्ये बदल आहे. तुमच्या भागामध्ये या वडीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने आपण कणिक मळून घेऊयात आणि ती बाजूला ठेवून देऊयात आणि सारणाची तयारी करूयात. 1.5 वाटी खोबऱ्याचा बारीक खीस, तीळ, कोथिंबीर, सोलापुरी काळं तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे. कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला खोबरं आणि तीळ हे भाजून घ्यायचं आहे. इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपण इथे खोबरे देखील भाजून घेणार आहोत. खोबऱ्याचा खीस बारीक घ्यायचा आणि छान कुरकुरीत होईपर्यंत त्याला भाजायचं. खूप जास्त लाल होऊ द्यायचं नाही. आता आपण याला थोडं थंड होऊ देऊयात. हा खोबऱ्याचा खीस आता थंड झालेला आहे. त्याला आपण हाताने चुरडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हाताने कुस्करला की तो लगेच बारीक होतो. यामध्ये आपल्याला हवं तर थोडीशी खसखस देखील आपण भाजून घालू शकतो. परंतु नाही घातली तरी चालते. अतिशय कमी साहित्यामध्ये पण अतिशय छान रुचकर अशी होणारी ही वडी सर्वांनाच खूप आवडते. आता आपण यामध्ये भाजलेले तीळ साधारण 3 ते 4 चमचे असतील तेवढे घालूयात आणि काळं तिखट घालायचं आहे. ही वडी थोडी चवीला तिखट असते. त्यामुळं वडी थोडी तिखट होईल अशा पद्धतीने तिखट घालायचं आहे. इथे मी साधारण 2 ते 2.5 चमचे तिखट घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. झालं आपलं तर सारण तयार. आता वड्या लाटून घेऊयात. आमच्या सोलापूरमध्ये की नाही प्रवासाला जायचं असेल तर कुठेही जाताना या वड्या हमखास केल्या जातात. 2-3 दिवस अतिशय छान टिकतात. प्रवासामध्ये खायला रुचकरही लागतात. अशा पद्धतीनं एक छोटीशी लाटी घेऊन त्याला आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि ह्या लाटलेल्या पोळीला थोडासा पाण्याचा ओला हात लावायचा आहे जेणेकरून सारण आपण पसरलं की ते थोडंसं चिकटून बसेल. अशा पद्धतीनं आपल्याला
पोळीवरती सारण पसरवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला घडी घालून घ्यायची आहे. थोडंसं दाब दिला की सारण आतमध्ये घट्ट बसतं. वड्यांच्या दोन्हीही बाजू आपल्याला दुमडवून घ्यायच्या आहेत, म्हणजे तळताना तेलामध्ये सगळं सारण बाहेर येणार नाही. ही झाली आपली वडी तयार. आता मी तुम्हाला आणखी एक वडी लाटून दाखवते. करताना वाटतं की खूपच आटास आहे ह्या वडीला, पण प्रत्यक्षात फार वेळ लागत नाही. अशा पद्धतीने मी इथे सगळ्या वड्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आपण आता त्या तळून घेऊयात. एक साधारण जाड कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेल ओतायचं. आपल्याला वड्या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत. माझ्या किचनच्या खिडकीच्या समोर हिरवं कापड लावल्यामुळं त्या तेलाला सुद्धा हिरवा रंग आलेला आहे. वड्या तेलामध्ये सोडताना अगदी सावकाश सोडायच्या बरं का. हाताला चटका बसणार नाही याची काळजी घ्या. या वड्या जास्त उलटापुलटा करायच्या नाहीत. या हलक्या हाताने तळून घ्यायच्या, म्हणजे त्या फुटून त्यातलं सारण तेलामध्ये बाहेर पडत नाही. या वड्या मध्यम आचेवरती तळून घ्यायच्या आहेत. सोनेरी रंगाच्या झाल्या की काढून घ्यायच्या. दिवाळीमध्ये मी आणि माझी फॅमिली अयोध्येला गेलो होतो, तेव्हा प्रवासामध्ये खाण्यासाठी आम्ही या वड्या करून घेतल्या होत्या. या वड्या सगळ्या एकदाच तळून घ्यायच्या आणि नंतर त्याला कट करून घ्यायचं. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कट्टा किचनवरती येत राहा.